महाराष्ट्र प्रदेशात नेतृत्व आमचे लाडके रवींद्र चव्हाण साहेब करतात आहे आणि या डोंबिवलीमध्ये जेवढा विकास झालेला आहे तो कोणी एकाने केलेला नाही, महायुतीमध्ये विकास झालाय। त्यांच्या कॅन्डिडेट येऊन त्यांची लोक येऊन इथे नेहमी बोलतात, कुठल्याही पॅनल मध्ये गेले या माणसांनी तसं केला, या माणसांनी तसं केला, पण आमच्याकडून कुठलाही कधी त्यांच्या संदर्भात कुठलीही वाईट गोष्ट वापरला नाही। हेही वापरू शकतात, पण भारतीय जनता पार्टी ही सुशिक्षित पार्टी आहे, शिकलेल्या लोकांची पार्टी आहे, म्हणून केंद्रात या पद्धतीने काम होतंय। केवढं एम्स हॉस्पिटल तुम्ही बघितलं तर जगात केवढं झालं भारतात ते बघा, एअरपोर्ट किती झालं ते बघा, रस्त्याचं काम कुठल्या पद्धतीने होतं ते बघा। डोंबिवलीमध्ये जे विकास होत आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त एका पक्षाचा विकास म्हणून नाही होत आहे, इथे आमचे लोकही काम करत आहे। इथे मंदाजी तावडे हे सुद्धा ऍडव्होकेट आहे, तुमच्या लोकांना किती लोकांना माहिती आहे माहित नाही। मॅडम हे पण सुद्धा कविता मिलिंद मात्र हे पण ऍडव्होकेट आहे, सगळे सुशिक्षित उमेदवार आहे। फक्त रस्त्यात उतरून तुमच्या लोकांसारखं ओरडत नाही, कारण की पहिलेच पाटील साहेब ठरला होता की मैत्रीपूर्ण हे असणार आहे, इलेक्शन असणार आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळा जेवढा जवळ इलेक्शन येतो तेव्हा रस्त्यात उतरून काही उलट पुलट व्हिडिओ व्हायरल करणार, हे करणार, ते सगळे चालू असतात। कोणाकडे व्हिडिओ नाही हो, सगळ्यांकडे व्हिडिओ आहे, फक्त आमच्या पार्टीने आम्हाला असं शिकवलंय की काय बोलायचं नाही, म्हणून आजपर्यंत आम्ही काय बोलत नाही। मनीषाताई बरोबर बोललो की नाही, आम्हाला पण बोलायला येतो, पण आम्ही काही बोलणार नाही, कारण की परत सांगतो भारतीय जनता पार्टीने जे ही कोण आम्हाला दिलेली आहे, आम्ही संघाचे कार्य करणारे लोक आहे, आम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीने कसं वागायचा। जे रिझल्ट आहे ते तुमच्या सर्वांसमोर, अख्खा कल्याण डोंबिवली महानगरपालिका समोर, अख्खा महाराष्ट्र समोर या पॅनल मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येणार, हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, एवढंच बोलतो।